डिवाइस आहात, बाय बॅकग्राऊंड काय करता आणि कधीपासून या आरोग्य फॅमिलीमध्ये आहात? माझं नाव मंजुषा विठ्ठल शिंदे. मी हं. बारामतीवरून आहे आणि मी हाऊसवाईफ आहे सर. आणि या फॅमिलीशी जोडून मला 1.5 वर्ष झाले. व्हेरी गुड. 1.5 वर्ष. मॅडम काय आपल्याला चॅलेंजेस होते? कुठल्या कारणासाठी आपण या आरोग्य फॅमिलीमध्ये आला होता? 1.5 वर्षापूर्वी सर माझं जीवन म्हणजे मरण यातना होत्या. वजन खूप वाढलेलं होतं. 92 किलो माझं वजन झालेलं होतं आणि खूप साऱ्या डिसऑर्डर होत्या. 4 दिवस घरी आणि 4 दिवस दवाखाना असं माझं आयुष्य होतं. या ना. बरं आणि वजन 92 किलो होतं. मग 92 किलो वजनामुळे अजून काही तुम्हाला व्याधी होत्या, त्रास होता? हो सर. पित्ताचा त्रास खूप होता. दिवसातून 2 ओमीच्या गोळ्या खाल्ल्या तरी पित्त राहत नव्हतं. रात्रभर झोप लागायची नाही. त्याच्यासोबत मला थायरॉइड होता. थायरॉइडची 100 एमजीची गोळी होती. हाय बीपीची गोळी चालू होती. अशातच मला परत पीसीओडीचा त्रास सुरू झाला. पीसीओडीमुळे मला ब्लिडिंग जास्त होत असल्यामुळं माझ्या शरीरामध्ये ब्लड कमी होत जायचं. 6 पॉइंटच्या वरती माझं ब्लड वाढत नव्हतं सर. त्याच्यासाठी मला ब्लडची इंजेक्शन पण लावली, पण काहीच रिझल्ट येत नव्हता आणि परत मला शुगर पण डिटेक्ट झाली. शुगर डायरेक्ट हाय होती, त्याच्यामुळे डॉक्टरांनी मला इन्सुलिन चालू केलं. मॅडम मला एक सांगा, हे वजन नियंत्रणात आणण्यासाठी आपण ह्याच्या आधी कुठले काही प्रयत्न केले होते का? प्रयत्न म्हणजे सर रोज 6 किलोमीटर चालायला जायचे. 6 पहाटे किलो उठून गरम पाणी प्यायचे. कुणी काही सांगल ते तुळशीचा काढा करून प्यायचे, दालचिनीचा काढा करून प्यायचे. मध पाणी, लिंबू पाणी ह्याला तर काही विचारूच नका. सतत युट्यूबवरती मी सर्च करत असायचे की जेणेकरून मला काय असा उपाय मिळेल आणि असं वाटायचं शरीराला कष्ट नको, व्यायाम नको. व्यायामाशिवाय काय करता येईल हे मी सतत शोधत राहायचे. कारण व्यायाम हा नको वाटायचा का? तर शरीरावरती जडपणा खूप होता, पायांवरती सूज होती. त्याच्यामुळे मला सतत थकवा जाणवायचा. 10 पायऱ्या जरी चढल्या तरी मला खूप असा दम लागायचा. कोलेस्ट्रॉल माझं वाढलेलं होतं. म्हणजे या वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला दम खूप लागायचा आणि जे डे टू डे तुमच्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्या तुमच्या थोड्याशा स्लो डाऊन झाल्या होत्या, बरोबर? हो. बरं. मग ह्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर किती दिवसामध्ये तुमच्यामध्ये बदल झाला? आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर सर 1 महिना तर माझा असंच गेला होता. रोज कोच उठवायचे. असं वाटायचं काय आहे बाई एवढे पैसे, एवढे पैसे. परत असा विचार केला त्याच्यानंतर सरांना पण आमच्या सरांचं 102 किलो वजन होतं. सरांना पण खूप त्रास व्हायला लागला. मग सरांना ज्यावेळी त्रास व्हायला लागला त्यावेळी म्हटलं, आता आपलं तर जाऊ द्या, पण मिस्टरांना त्रास होतोय, त्यांना शाळेत जायचं असतं, शेती बघायची असते. मग म्हटलं मग म्हटलं की आपण जॉईन करून तरी बघूया. 1 महिन्यासाठी इथं बसायचं. 1 महिन्यासाठी आपण जॉईन करून बघूया काय होते. ते गेले तर गेले, दवाखान्याला गेले पैसे असं समजूया. 1 महिन्यासाठी म्हणून आम्ही जॉईन झालो. पण आमच्यामध्ये बदल होत गेले आणि आम्ही आजपर्यंत या फॅमिलीशी जोडून आहोत आणि आजपर्यंत आम्ही हेल्दी आणि हॅपी आहोत. ओके. मॅडम मला एक सांगा, की हे आरोग्य फॅमिली ज्या दिवशी तुम्ही जॉइन केली, तर तुमचं वजन 92 किलो होतं. सरांचं पण 100 प्लस वजन होतं असं तुम्ही सांगितलंत. तर पहिल्या दिवशी तुम्ही किंवा पहिल्या काही दिवसांमध्ये तुम्ही किती दिवस व्यायाम करू शकत होता? पहिले 15 दिवस तर सर 10 मिनिटं, 15 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं मी सतत कोचला फोन करायचे. आशादेव मॅडम, उदीपक वाघमारे सर, की "सर मला खूप दम लागतोय." सर म्हणायचे, "नाही होणार आहे, होणार आहे. हळू करा. जेवढं जमेल तेवढं करा." खूप छान असं पॉझिटिव्ह माझा माइंडसेट सरांनी आणि मॅडमने केला. मग स्टॅमिना वाढत गेला. पहिल्या 15 दिवसामध्ये माझा पीसीओडीचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी क्लिअर झाला. मला गोळ्या खाल्ल्याशिवाय मला पिरियड येत नव्हता. आणि पिरियड जर आला, तर मला ॲडमिट करावं लागायचं. पण पहिल्या 15 दिवसामध्ये जो पिरियड माझा 3 महिन्यापासून बंद होता, म्हणजे आलेला नव्हता 3 महिने मी गोळ्या नव्हत्या घेतल्या, कंटाळले होते गोळ्यांना मी. तर 15 दिवसामध्येच मला पीसीओडीच्या आहाराने मला पिरियड आला आणि माझं ब्लीडिंग सुद्धा व्यवस्थित हे झालं. त्याच्यामुळे मला विश्वास वाटला, की खरंच या आहारामध्ये काहीतरी दम आहे. ओके. मॅडम मग आता मला सांगा, की वाढत गेला. सुरुवातीला तुम्ही काही दिवस करू शकत नव्हते. पण कोचच्या गाईडन्समुळे कोचने तुम्हाला जे 100% गाईडन्स केला
आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही पुन्हा व्यवस्थित वर्कआउट केलं आणि आज पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही आज गाईड केलं आणि त्याबरोबर तुमचं वजनही बऱ्यापैकी कमी झालं. तर ह्याचा तुम्ही कशासाठी म्हणजे कुठल्या ह्याला तुम्ही श्रेय द्याल? कशामुळे हे सगळं सगळं शक्य झालं? सर, हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार हे जीवनामध्ये आलेलं अमृत आहे आणि हे प्रत्येकाच्या जीवनात यावं असं वाटतं मला. कारण मी जे त्रासाला कंटाळले होते. मला रात्र-रात्र झोप लागत नव्हती. 3 वर्ष मी रात्रभर जागी असायची. ती पहिल्या मी 8 दिवसामध्येच मला इतकी शांत झोप लागायला लागली. बरोबर मी 10 वाजता झोपायला लागले. पहाटे 4:30ला उठायला लागले. हळू माझी बीपीची गोळी बंद झाली, थायरॉइडची गोळी बंद झाली. पहिल्या महिन्यामध्ये इन्सुलिन बंद झालं. आणि राहिलेल्या मॅडम, गोळ्या आता मॅडम मागील 6 एक महिने. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. मला फक्त एक सांगा आता, हा जो सकस संतुलित आहार आहे, आपण त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला अजून जाणून घ्यायचंय तुमच्याकडून, की बरेच लोकं सकस संतुलित आहाराबद्दल सांगतात आणि तो कुठला आहे. तर सगळ्यात मला पहिले सांगा, तुम्ही आता कुठला फ्लेवर घेताय आणि तो घेतल्यानंतर तुमच्या शरीराला काय काय घटक मिळतात? हा आपला 114 प्रकारचे अन्न घटक यातून आपल्याला मिळतात, जे आपण रोजच्या जेवणातून घेऊ शकत नाही. हा माझा मँगो फ्लेवर आहे. आता आंब्याचे दिवस आहेत. मग मँगो आपल्या वजन कमी करण्यासाठी मँगो तर आपण जास्त कॅलरीज असल्यामुळं आंब्यामध्ये आपण खाऊ शकत नाही. थोडे दिवस आपण कंट्रोल करायचं. पण यातून मला आंबा खाल्ल्याचा फील निर्माण होतो म्हणून मी हा मँगो फ्लेवर घेतलेला आहे. आणि हा सकस संतुलित आहार 350 सायंटिस्ट आणि डॉक्टर्स यांनी हा आहार बनवलेला आहे. आपण कुणीही बनवलेला नाही. आणि 114 प्रकारचे अन्न घटक याच्यामध्ये आहेत, जे आपल्याला या जेवणातून मिळत नाहीत. जे आपण रोजचं जेवण खातो, हे खूप सारं पेस्टिसाइड आहे आणि त्याच्यातून आपल्या शरीराला खूप धोका निर्माण होतो. हे जे आपल्याला बीपी, शुगर, कॅन्सर, थायरॉइड यासारखे आजार होतात, ते या आपल्या आपल्या शरीराला पोषक तत्व न मिळाल्यामुळं होतात. यातून आपल्याला व्हिटॅमिन, मिनरल सर्व काही न्यूट्रिशन आपल्या पेशींना यातून मिळतं. आणि हे औषध नाही. हे आपल्या जेवणाच्या बदल्यातलं जेवण आहे. आपल्या शरीराला जे घटक कमी आहेत, हे यातून मिळतात. मग त्याच्यामुळं आपल्या शरीरातील जी झीज आहे ती भरून निघते. जे व्हिटॅमिन्स आपल्या शरीराला कमी आहेत, ते भरून निघल्यामुळं हळू आपल्या शरीरातल्या डिसऑर्डर कमी होतात. हे औषध नसून हे जेवण आहे. बरोबर. खूप छान सांगितलंत मॅडम. मला अजून एक छोटंसं तुमच्याकडून एक विनंती होती, की तुम्ही हाउसवाईफ आहात, बरोबर आहे? हो सर. आणि सरांची शाळा असते, सर गेले पण आता शाळेत आय गेस. हो ना, हो सर. सकाळची शाळा आहे ना, मला सरांना घाई सांगा झालीये. की तुम्ही रोज हा वर्कआउट करताय म्हणजे बऱ्याचशा हाऊसवाईफ असं कारण देतात, की आमच्या हसबंडची लवकरची शिफ्ट असते, त्यांना डबा करून द्यायला लागतो किंवा तत्सम अशा काही कारणं देतात. तर तुम्ही वर्कआउटला किती पर्सेंट श्रेय द्याल? म्हणजे वर्कआउट करणं किती चांगलं आहे? म्हणजे हाऊसवाईफसाठी कारण ह्या ग्रुप कॉलवर आता बऱ्याचशा हाऊसवाईफ आहेत, तर तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन कराल मॅडम? बायका पण काय म्हणतात, माझं दिवसभर खूप काम होतं. मला शेतातली कामं आहेत, आम्हाला घरातली कामं आहेत. व्यायाम म्हणजे काय, आमचा किती व्यायाम होतो. आम्हाला हे करून कंटाळा येतो. पण नाही, मी हे प्रत्येक बायकांना, महिलांना सांगेन आणि पुरुषांना पण सांगेल, जे आपण रोजचं कष्ट करतो, जे आपल्या शरीराला श्रम देतो, ते एक्सरसाइज नसून एक्झर्शन आहे. आणि एक्झर्शन वेगळं आणि एक्सरसाइज वेगळी. बॉडीला आपण, माइंडला आपल्या हे दिलेलं असतं, की हे माझं काम आहे आणि हे मला काम करायचंय आणि आपल्या माइंडला आपण सांगतो, की हे माझ्या शरीरासाठी दिलेला 1 तास व्यायाम आहे. यातून हा व्यायाम आणि रोज आपल्या शरीरासाठी 1 तास आणि 1 ग्लास दिलाच पाहिजे. अच्छा. 1 तास आणि 1 ग्लास. व्हेरी नाईस मॅडम. खूप छान तुम्ही संदेश दिला महिलांसाठी आणि आता आपलं वजन तुमचं वजन किती कमी झालं मॅडम? आणि किती दिवसात कमी झालं? सर, माझं 24 किलो वजन कमी झालंय आणि सरांचं 30 किलो वजन कमी झालंय. वाह! व्हेरी नाईस. बिग काँग्रॅच्युलेशन. पण मला एक सांगा मॅडम, हे वजन कमी झालं तुमचं किती पहिल्या 3-4 महिन्यात तुमचं वजन कमी झालं. हे वजन कमी झाल्यानंतर हे मेंटेन राहण्यासाठी तुम्ही काय केलंत? रोजचा 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि 100% कोचचं मार्गदर्शन. मी अजूनही सर 1.5 वर्ष झालं तरी माझ्या कोचला मी दिवसातून 2 ते 3 वेळा मी फोन करते.
मला काही अडचणी असतील ते मी विचारते, काय खायचं, काय नको मी अजूनही विचारते आणि मला माझे कोच खूप छान असं पॉझिटिव्ह माइंडसेट माझा करून देतात. कधीही निगेटिव्ह माझ्याशी बोलत नाहीत. मला खूप छान स्वतःचे आई-वडील सुद्धा रोज आपल्या मुलांना उठवत नाहीत आणि काय खायचं, काय प्यायचं आपण आपल्या मुलांचा लाड करतो, पण आपले कोच आपला लाड पण करतात आणि आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन पण करतात. उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही काय खाल्लं, काय पिलं, तुमचं आज जेवणाचं ताट नाही आलं, तुम्ही पाणी किती पिला, तुम्ही झोपला, तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे, तुम्हाला किती झोपेची गरज आहे, हे आपले कोच आपल्या आई-वडिलांप्रमाणे आई-वडिलांच्या माघारी हे आपले दुसरे आई-वडीलच असतात सर. बरोबर. आपले कोच कोण आहेत मॅडम? आशादेव मॅडम आणि दीपक वाघमारे सर. क्या बात आहे! व्हेरी गुड. ग्रेट कोच आहेत मॅडम. खूप छान आपण आज आपला अनुभव दिलात आणि आपली एक जी जर्नी होती म्हणजे फॅटनेस टू फिटनेस अशी जर्नी म्हणूया आपण तुमची आणि ती जर्नी खूप अमेझिंग सांगितली. तुम्ही त्याचं श्रेय तुमच्या वर्कआउटला, सकस संतुलित आहार आणि आपल्या कोचचं 100% गाईडन्स याला दिलंत. तर खूप छान वाटलं मॅडम आपल्याशी बोलून आणि सर आहेत हां. सरांना सर उशीर झालाय, पण 2च मिनिट यायचं. सर नमस्कार. नमस्कार. जास्त वेळ नाही घेत सर तुमचा. आम्हाला फक्त 2 मिनिटं गाईडन्स करा. तुम्ही आज शिक्षक आहात आणि तुम्हाला असंही ज्ञानदान द्यायची सवय आहे. तर तुम्ही मला सांगा तुमच्याबद्दल सर. मी विठ्ठल शिंदे फार्मसी. मी एक हायस्कूल टीचर आहे. येस. माझं जर्नीचे येण्यापूर्वी 102 किलो ओके. 1.5 वर्षामध्ये पहिल्या 6 महिन्यात 18 किलो वजन, 3 महिन्यात 18 किलो वजन कमी झालं आणि 6 महिन्यामध्ये 30 किलो वजन कमी झालं. क्या बात है! 30 किलो वजन कमी झालं. अरे बापरे! व्हेरी नाईस सर, व्हेरी नाईस. आणि तुम्ही याचं श्रेय कशाला द्याल सर? हा तुम्ही याचं श्रेय कशाला द्याल? 20% वर्कआउट आणि 80% सकस संतुलित आहार. त्याच्यामुळं 100% कोचचं मार्गदर्शन. त्यामुळं बराच फरक आहे. 30 किलो वजन कमी होऊन युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम होता, मला चालता येत नव्हतं. ज्या काही डिसऑर्डर होत्या सगळ्या त्या पूर्णपणे बंद झाल्या माझ्या पहिल्या 3 महिन्यामध्येच. व्हेरी गुड सर. खूप छान, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपण असंच वर्षभर आम्हाला गाईड करत राहा आणि आज म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काही मॅडमचंही ऐकत नव्हतात, पण हळू-हळू तुम्ही या जर्नीमध्ये आलेत आणि आज तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण हे सांगू इच्छितो, की हा मंजुषा शिंदे मॅडम आणि शिंदे सरांचा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्तिपरत्वे अनुभव वेगवेगळे असण्याची शक्यता आहे. तर